भाऊबीजच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही आहे सातारा कोरेगाव येथे. रुद्र इकडे अरे किल्ला दाखव की मला. चल अय रुद्र. हो का, रुद्राने किल्ला बनवलाय बघा. किती भारी किल्ला बनवलाय रुद्राने. कुणी बनवलाय रे किल्ला? हा, कुणी बनवला? चावी घेऊन ये, आपण गाडी चालू. साकी लाडू खाल्ला का? हा, काय काय खाल्लं? लाडू, अजून भात. अरे माझे एकार माझे एकार माझे. रुद्राचा दुसरा शूज शोधतोय आम्ही. शूज कुठे आहे? दुसरा शूज इथं कुठे आहे? मला दिसत नाही. तर गाडीच्या इथं शोधतोय पण सापडत नाही आम्हाला शूज. कुठे आहे रुद्र शूज? दुसरा कुठे आहे? सांग की मला कुठे आहे? फुले दे काय म्हणलं? शूज सांग की कुठे आहे? शूज शोधू गाडीत आपण. दुसरा शूज सापडत नाही. सापडला का तुला? सापडला? शोध ना मग. शोध. दुसरा शूज काय सापडला नाही आपल्याला. गाडीत शोधला आम्ही, नाही सापडला. तुला भेटला का? भेटला शूज? तर आत्ता मी आत्याकडे आलोय भाऊबीज साजरी करायला. आणि जेवणात वाढले आपल्याला चिकन, मटन आणि भाकरी आणि जे तुम्हाला दिसते म्हणजे रायता. तर आत्याच्या घराच्या बाहेर पेरूचं झाड आहे बघा, मस्त. आणि मी तिथला एक पेरू तोडला आणि खातोय आता. तर आत्ताच आपल्या आत्याकडे भाऊबीज साजरी झाली आणि आता परत आपण निघालो मावशीकडे अन्नाच्या रिक्षात बसून. तर उद्या आहे बारस आपल्या स्वप्नीलच्या मुलाचं. तर आपण त्यासाठी चाललोय बाजारात. मागे बघू शकता मंडप घालायचं काम चालू आहे बाजारात गाडी घेऊन. उद्याच्या बारशासाठी आपल्याला बाळासाठी नेमप्लेट लागणार आहे, तर ती घ्यायला आपण इथे आलोय. नेमप्लेटवाल्यांनी आपल्याला त्यांचा डेमो पण दाखवलाय. त्याच्यात त्यांनी वेगवेगळ्या बारशात यूज केलेले नेमप्लेट दाखवले, म्हणजे कसं दिसेल आपल्या बारशात ते पण आपल्याला कळून गेले. भाऊबीज आहे आणि भाऊबीजसाठी आपण आत्ता गिफ्ट आणायला चाललो. किती वाजल्यात आता? 9-8 वाजल्यात. तर गिफ्ट आणून मग भाऊबीज साजरी करणार आहे आपण. तर आत्ता आपण आलोय भाऊबीज निमित्ताने कपडे घ्यायला. मामासाठी कपडे घ्यायचे, त्यामुळे या दुकानात आलोय. आतमध्ये जाऊन बघू मामाला कोणता ड्रेस आवडतोय आणि त्यानुसार आपण घेणार आहे. पहिलं तर उद्या बारशासाठी पण कपडे घ्यायचे आहेत, तर पहिले ती आपण ट्राय करतोय आणि ती झाली की मग मामाला आपण कपडे चॉईस करणार आहे. हा आवडला कलर. आता शर्ट झालं उद्याच्या बारशासाठी. आता कुर्ते घेतो आपण.
काय पाहिजे सर तुम्हाला? एका दिवसासाठी घ्यायचं आहे. जरा मोठाच वाटते, मोठा वाटते जरा. लगा आता ड्रेस सिलेक्ट करा. कुर्ते झाले, शर्ट झाले, आता ड्रेस घ्यायचा एक. शॉपिंग झाले मित्रांनो. 9 वाजले आपल्याला. 8 वाजता आलो होतो आपण. झाली शॉपिंग एकदाची. आता घरी आपण आता जाणार आहे उषा मावशीकडे भाऊबीज साजरे करण्यासाठी. काकांकडे एक भयंकर असा कोंबडा आहे, तर त्याची माहिती देत होते काका, ते आपण ऐकू. 3-3.5 किलो संदीप, कालच त्याच्या तोंडाची नक्की दिसते खोडली, पायाच्या सगळ्या नक्या खोडल्यात आम्ही. योग सगळ्या एक सेकंड त्याचं वजन चेक करतो. नाही आता जातोय तो अंधारच. नाही कशाला आता उलटा डवचल. आता नाही अंदाज, कालच घेतलो होता आम्ही. 3 किलो जास्त असेल. राहुल चेक कर. नाही 3 किलो तो म्हातारा झालाय. नाही म्हातारा चेक करेल आहे. 4 महिन्यापूर्वी होता ना, 4 महिन्यापूर्वी तो त्याच्या पायातलं घुंगराचं जे तारा होत्या ना, काल आम्ही हे केल्या साडू. त्या तारा आहेत ना, त्या आम्ही सगळ्या काढल्या, त्याच्या पायात घुसल्या होत्या. अंगणवाडीची पोरं आली, कुत्र जरी आलं तरी अंगावर जातो. संदीपच्या उषा रोज जाते, तरी उषाचं रक्त काढले त्याने कितीतरी वेळा. म्हणून ते टोच हे केले. ते कालच केले. काल त्याच्या टूची बिची सगळ्या कट केल्या. लग्नातलं माझ्या मम्मी पप्पा नाही, माझी मम्मी नाही. उषा मावशीने भाऊबीज निमित्त बिर्याणी केली आहे, तर बिर्याणी खायला बसलो आहे आम्ही. बिर्याणी सोबत रायता पण होता. मस्त अशी बिर्याणी केली होती. आता जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर भाऊबीज साजरी करतोय आम्ही. आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर आपण फटाके फोडणार आहे. तर भाऊबीज झाली. गिफ्ट मिळाले खूप छान छान. बाबांचे बाकी आहे आज. भाऊबीजचा कार्यक्रम आपला झाला आणि आता आपण फटाके फोडतोय. लावायचं कसं असतं. बाबू हाय काय आवाज ऐकू. पाऊस लावायचं तिकड. इथं कुठे लावते, इथं कुठे लावते. झालं फटाके फोडून सगळे. मित्रांनो आत्ताच आपला भाऊबीज सेलिब्रेशन झालेलं आहे.
एडिटिंग बाकी आहे. जेव्हा एडिट करू तेव्हा टाकेल मी. तर बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट.